लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 10 जून बुधवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपये आणि जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींना तुमचे लाडके भाव एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आता एकत्रितपणे दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडके बहिणींना उशीर झालेला होता। उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आता मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपये आणि जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना काल 9 जून कालचा वार मंगळवार होता, तर कालच दोन्ही हप्त्यांचे पैसे बँकांमध्ये पाठवण्यात आलेले होते। आता या दोन्ही हप्त्यांचे पैसे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा लाडकी बहिणींना अख्खा मे महिना संपून गेलेला होता, तरी पण तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये आणि आता जून महिन्यात सुरू होण्या 10 दिवस उलटलेले होते, तरी पण तुमच्या खात्यामध्ये मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे आलेले नव्हते। म्हणजेच लाडक्या बहिणींना उशीर झालेला होता, तर उशीर झाल्यामुळे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडके बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500, तर असे दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये आता जमा केले जात आहेत। आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींना तुमची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना आणि अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता पैसे सोडले जात आहेत आणि तुमची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज 10 जून बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मे महिन्याचे 1500 जून महिन्याचे 1500 म्हणजेच दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आता जमा केले जात आहेत। तर त्या प्रमुख आपण 12 जिल्ह्यांच्या यादी आणि सविस्तर पद्धतीने 10 बँकांच्या यादी पाहून घेऊयात। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या बँकात 10 बँकेपैकी असेल, तर त्यांच्या खात्यामध्ये आता डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे सोडले जात आहेत। परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त मे आणि जूनचे पैसे सोडले जाणार नाहीत। यासोबत बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आता गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा विस्तांतर केले जात आहेत। तुम्ही भरपूर दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून मे महिन्याचे 1500 जून महिन्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे आजपासून जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। म्हणजेच आज 10 जून बुधवार आहे, उद्या 11 जून गुरुवार आहे आणि परवा दिवशी 12 जून शुक्रवार आहे। तर एकंदरीत या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500 आता जमा केले जात आहेत। एकंदरीत लाडक्या बहिणींना तुमची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार
मिळणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्यांचे पैसे आता जमा केले जात आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो, परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये आलेले नव्हते आणि आता जून महिना संपायला सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले होते, तरी पण अजून जून महिन्याचे काही अपडेट मागच्या काही दिवसांपूर्वी आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या आणि आता पावसाचे दिवस सुरू होऊन भरपूर दिवस उलटलेले आहेत। आता या पावसाच्या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना कामे नसतात, पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं असतं, त्यामुळे लाडक्या बहिणींना कामे नसतात आणि सरकार ही जी योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना। तर या लाडकी बहीण योजनेचे हप्ते अजून बहिणींच्या खात्यामध्ये न आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी, लाडक्या बहिणींचा गैरसमज दूर करण्यासाठी आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहेत, कारण कालच बँकांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत। मे हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी आणि जून हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी, म्हणजेच मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 7200 कोटींचा निधी आता मंजूर करण्यात आलेला होता आणि हा 7200 कोटींचा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता बघा लाडक्या बहिणींना, हा 7200 कोटींचा निधी आता बँकांच्या माध्यमातून डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून आता मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे सोडले जात आहेत आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता सोडले जात आहेत। तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो, आज स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहेत, पोस्टामध्ये पैसे जमा होणार आहेत, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे जमा होणार आहेत, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्रामीण बँक असेल, सहकारी बँक असेल, तर अशा बँकेमध्ये पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक खातं सांगितलेल्या बँकेपैकी नसेल तर लाडक्या बहिणींनो, अजून 10 बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर या अजून 10 बँका कोणकोणत्या आहेत त्या 10 बँका सुद्धा आता सांगत आहे, परंतु लाडक्या बहिणींना फक्त बँका पाहून उपयोग होणार नाही, कारण तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तरच तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता हे पैसे सोडले जाणार आहेत। परंतु जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला अजून वाट पाहण्याची गरज भासत आहे, म्हणजेच तुम्हाला अजून थोडीशी वाट पाहावी लागणार आहे, त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना, आपण जास्त वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना, मे हप्त्यासाठी आणि जून हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत, परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत मे हप्त्यासाठी, जून हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याविषयी आता आपण महत्त्वाची माहिती पाहत आहोत। परंतु लाडक्या बहिणींना, या पात्रता पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होता, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता पैसे सोडले जात आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत 4 पात्रता आणि जी महत्त्वाची कामे करायची होती तर ती कामे कोणकोणती आहेत ते आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे जमा होणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत याविषयी महत्त्वाची माहिती आता
सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिट हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून लाडके बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500, जून महिन्याचे 1500 गॅस कनेक्शनचे पैसे जमवतील आणि तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये आता डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जाणार आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी अंतर्गत हे पैसे आता सोडले जात आहेत. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. राज्यातील ज्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून मे महिन्याचे 1500, जून महिन्याचे 1500 गॅस कनेक्शनचे पैसे आणि राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे सोडले जात आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे. यापुढे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही. तर आता आपण वेळ न घालवता 12 राष्ट्रीयकृत बँकांची यादी वाचून दाखवतो. लगेच जिल्ह्यांच्या यादी आता आपण पाहून घ्या. बघा, सुरुवातीच्या पहिल्या 3 बँका, पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी पोस्ट, तिसरी बँक ऑफ महाराष्ट्र, तर या 3 बँकेमध्ये 100% पैसे जमवतील. यानंतर ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, यानंतर लाडक्या बहिणींना या ठिकाणी जनधन बँक असेल, ग्रामीण बँक असेल, यासोबत लाडक्या बहिणींना आपली पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनो बँक, युको बँक अशा बँकेमध्ये हे पैसे जमवणार आहेत. एकंदरीत विचार करायला गेला तर राज्यातील सर्व बँकेमध्ये पैसे येतील. ज्या बँकांना आधार कार्ड लिंक आहे अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील. आता जिल्ह्यांची यादी वाचवून दाखवतो. बघा, आपल्या राज्यातील परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, मुंबई शहर, पुणे शहर, अमरावती, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रायगड लवकरात लवकर हे पैसे जमा करण्यात येणार आहेत.